येस, वैशाली मॅम. सो गुड इव्हनिंग तुम्हाला. तुम्हाला मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमची शुभ स्टोरी म्हणजे सकाळ. तुम्ही जीएससी मध्ये प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंग फेज पासून आहात. तर तो एक इन्सिडन्स इन शॉर्ट तुम्ही सांगू शकता. आणि का डिसिजन हा घेतला पुन्हा कन्सीव्ह करायचा, आधी दोन मुलं असताना, एक मुलगा एक मुलगी असताना, हा तिसऱ्यांदा कन्सीव्ह करण्याचा डिसिजन का होता, का घ्यावा लागला आणि आता काय आहे. आणि तुम्ही जीएससी म्हणजे प्री प्रेग्नन्सी कधी जॉईन केलेलं हेही सांगाल. तुम्ही तुमच्या वेळेने सांगू शकता. ठीक आहे, येस. ठीक आहे. चालेल. सगळ्यांना पहिले आज जो मदर डे आहे, मातृत्व दिवस आहे, त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देते आहे. आणि आपलं जीएससी आणि बीआरसी आहे, जे आपल्यासाठी खरोखरच मदर सारखं आहे. तर त्यासाठी सगळ्यांचं मी त्या टीमचं आणि विष्णू सरांचा आभार मानते आहे, की जे मी आनंदाने आज हसते तुमच्या समोर, ते या जीएससी मुळेच आहे. बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी आनंद, दुःख येतच असतं. असंच माझ्या जीवनामध्ये सुद्धा झालेलं होतं, की मला एक मुलगा आणि एक मुलगी होते. अगदी 2003 मध्ये माझं लग्न झालेलं, 2004 मध्ये मला मुलगा झालेला आणि 2005 मध्ये मुलगी झाली आहे. अगदी आमचं कुटुंब होतं. इतकं आनंदात सगळं सगळं चांगलं चाललेलं होतं. मुलगा 12वी होता, मुलगी 11वी होती. कोरोनाचे दिवस आलेले होते आणि अचानकच काय झालं माहिती नाही. 17 सप्टेंबरचा तो सायंकाळचा दिवस होता आणि त्या दिवशी 17 सप्टेंबर 2021 साली अचानक माझ्या मुलाने सुसाईड केलं. अ, म्हणजे आमच्या राहत्या घरीच. आम्ही ज्या घरी राहतोय, त्या घरातच त्यांनी आणि आम्ही सगळे होतो. फक्त त्याचे पप्पा घरी नव्हते आणि ते ऑफिसला गेलेले होते. आम्ही सगळे घरी असताना अचानक असं काय झालं, कुणालाच काही कळलं नाही. म्हणजे तो प्रसंग असा होता, की त्या प्रसंगाविषयी आजही जरी फक्त आठवण काढली, तरी घरातले सगळे रडायला लागतात. मग काय करायचं? मी माझ्या बाळाशिवाय राहू शकत नव्हती. मला तो इतका प्रिय झालेला होता, इतका प्रिय होता, कारण तो तेव्हा 17.5 वर्षांचा होता. अगदी बोट पकडून त्याला चालवण्यापर्यंत, खाऊ घालण्यापर्यंत सगळं-सगळं मी केलेलं होतं. एवढा मोठा झालेला असतानाही तो माझ्या मांडीवर तरीही डोकं ठेवून असं आई, आई करतच राहायचा आणि मलाही त्याच्याशिवाय करमायचं नाही. शाळेला जेव्हा मी जायची सकाळच्या शाळेला तो माझा डबा पण भरून द्यायचा. मी स्वयंपाक केलेला असायचा तर मला गाडीत स्टार्ट करून द्यायचा, "आई चल निघ आता तू," असं म्हणायचा. आणि तो पण दिवस तसाच होता, की ज्या दिवशी त्यांनी मला बॉटल भरून दिलेली, घरी गणपतीची पूजा होती आणि मला आज बरं नाही वाटत आहे गं म्हणे थोडं. आल्यानंतर मी शाळेतून आल्यानंतर आम्ही सगळे एकत्रित बसलो, गप्पा गोष्टी करत बसलेलो होतो. अचानक 4 वाजता त्याच्या मनामध्ये काय आलं आणि तो आम्हाला सोडूनच गेला. पण मी त्याच्याशिवाय राहूच शकत नव्हती. सगळे म्हणायचे की काय झालं असं, पण हे जे गूढ झालंय ते रहस्य रहस्यच राहिलं होतं. न सुटलेलं, आजही न सुटलेलं रहस्य आहे. पण आज मी एवढं म्हणू शकते की तो परत आलेला आहे. जीएससीमुळे आलेला आहे असं पण म्हणू शकते मी. आणि तो दिवस मी कधी विसरणार नाही. पण मग त्या दिवसानंतर मला जेव्हा त्याची अर्थी निघाली ना, तर मला असं वाटत होतं की नाही माझं बाळ आजही परत येणार आहे, आजही परत येणार आहे. माझ्यासोबतच आहे, तो कुठेतरी आहे. पण तो मला दिसायला पाहिजे होता. मला तो पाहिजेच होता आणि मला तो पाहिजे म्हटल्यानंतर माझी खूप जिद्द होती. अशातच माझी मोठी ताई ज्या दिवशी मला माझ्या डोक्यावरनं पाणी आणि माझं पदर उतरवत होती, त्या दिवशी ती मला सांगत होती, "अगं तुझं बाळ येणार आहे, येणार आहे. अजून एकदा प्रयत्न कर." पण माझ्या मनात होतं, की प्रयत्न कसा करू आता मी? कारण सगळंच झालेलं आहे. तेव्हा माझं वय 43 होतं आणि ह्यांचं वय 48 होतं. आणि त्याच्यानंतर तर मी असा विचारच केलेला नव्हता, की मला बाळ तिसरं काही होणार आहे किंवा माझ्यावर असा काही प्रसंग येणार आहे. त्याच्यामुळे मी असा कधी विचारच केलेला नव्हता, की मला काय होणार आहे. पण ती सारखी म्हणायची, "अगं तुझं बाळ परत येणार आहे, परत येणार आहे." काय करायचं, काय नाही असं नाही. मग सगळं झाल्यानंतर घरचे सगळे जे काही हे आहेत, ते सगळं संपल्यानंतर तिने एकदा मला फोन केला, की "बघ म्हणते एक सेशन आहे तू अटेंड करून बघ ना, एक वर्कशॉप आहे विष्णू सरांचं." तिलाही काही माहिती नव्हतं, पण तिने लगेच फक्त त्या घटनेला 2 महिनेच झाले असणार. तर मला वेळच होता कारण माझंही मन कुठे लागेना. घरी येणारे-जाणारे सारखे काही ना काही विचारत होते. त्याच्यामुळे मी घरच्या येणाऱ्यांशी काही बोलायचीच नाही या विषयावर. त्यावेळेला तिने जेव्हा सांगितलं सेशन अटेंड केलं, मग ह्यांना सांगितलं, "हो, करायचं का? एकदा ट्राय करायचं का?" मग हे म्हटले, की "तुझी तब्येत बघ, कारण तुला अगोदरच मला पाठीचा फार त्रास होता
आणि एक अटॅक येऊन गेलेला होता, की माझी बॉडी एकदम अशी स्टिफ झालेली होती, नाही हलेना झुलेना अशासारखं. पण काही याने आलंय ते. तर म्हटलं, की "तुझी तब्येत बघ ना मग, तू काय म्हणते?" तर म्हटलं, "नाही, मी माझ्या बाळाशिवाय जगू शकत नाही." काहीतरी आपल्या जीवाचं करून घ्यावं असंही कधी-कधी वाटत होतं. पण त्यानंतर विचार येत होता, की माझे मिस्टर हळवे बिचारे ते काय करतील आणि पोरगी आहे ती अगदी 16 वर्षांची. तिला पण किती दुःख होईल. एक तर जीव निघून गेलाय, पण दुसरं अजून गेलं तर आणखी काय घराचं होईल? असं वाटत राहायचं आणि ना आपल्या जीवाचं काही करू शकत होतो, ना जीवन जगू शकत होतो. मग त्याच वेळेला विचार केला, की आता काय करायचं, काय करायचं? मी सरळ विष्णू सरांनाच फोन केलेला होता. ते सेशन संपल्यानंतर, वर्कशॉप संपल्यानंतर, की "सर मला असं-असं प्रॉब्लेम आहे, आता मी काय करू?" तर ते म्हटले, की "नाही चान्स घेऊ शकताय." आणि कर्मधर्म संयोग असा, की योगायोगाने मी कधी ऑपरेशनचा विचारच केला नव्हता. मला ऑपरेशनची गरजच पडली नव्हती, की ते खोलून हे करावं वगैरे म्हणून. मग त्या 1 वर्षाच्या काळामध्ये इकडे मी जॉइन केलेलं होतं जी-एस-सीला आणि तिकडे मग आयुर्वेदिक सगळ्यात अगोदर सरांना फोन केला, सायली मॅमला फोन केला, "मॅम असं-असं आहे, काय करू?" तर म्हटलं, "मॅम, की बघा ना ट्राय करून." तर खूप सगळे आयुर्वेदिक औषध घेतले, तरी काय होईना. मग मी सायली मॅमला फोन करून पण सांगायची, "मॅम, त्यांनी ना मला हे औषध दिलेलं आहे, ते घ्यायला सांगितलं ते." तर मग मॅम सांगायच्या मला, की "हां, तुम्हाला ना हे तुमची बॉडी चांगली करण्यासाठी दिलेले आहे. अगदी आता काही हे नका करू, करू शकताय, घेऊ शकताय तुम्ही." असं एक मनोबल वाढवण्याचं त्यांनी काम केलं. मानसिक समाधान होतं मला ते तिथनं मिळायचं. सारखं मी फोन करायची त्यांना. पण सायली मॅमनी कधीच असं म्हटलं नाही, की "मॅम तुमचा असा प्रॉब्लेम आहे आणि सारखं-सारखं का तुम्ही आम्हाला त्रास देताय किंवा काय करताय? फक्त तुम्हाला सांगितलेलं तेवढंच करा." मला हे सुद्धा माहिती नव्हतं, की जी-एस-सीच्या अगोदरचं जे होतं प्री प्लॅनिंगचं ते काय होतं, ते पण माहीत नव्हतं. मग त्या ह्याच्यामध्ये नाही, "मॅम तुम्ही हे अटेंड करा ना, मग तुम्हाला कळेल." असं सायली मॅम सारख्या सांगायच्या. आणि बरोबर त्यानंतर एका वर्षानंतरच्या काळामध्ये म्हणजे जो दिवस होता 17 सप्टेंबरचा त्याच दुसऱ्या 17 सप्टेंबरला आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांनी सरळ सांगितलं त्याच्या अगोदर तर आयुर्वेदिक घेतलेलं होतं, ॲलोपॅथिक घेतलेलं होतं. म्हणजे जे करावं वाटलं, धागेदोरे देव वगैरे सगळं झालं होतं करून. काय करावं आता एवढाच प्रश्न होता. पण मला एवढं माहिती होतं, की मला माझं बाळा पाहिजे आहे. त्याच्याशिवाय मी जगूच शकणार नाही. माझं समोरचं आयुष्य मी नाही काढू शकणार. तेवढी एकच जिद्द होती. त्याच दिवसापासून जेव्हापासनं जी-एस-सी जॉइन केलं, अफर्मेशन्स लिहिणं सुरू झालेलं होतं माझं आणि मला काही नव्हतं तरीही माझा बाळा परत येतो आहे, माझ्याच पोटी जन्म घेणार आहे, माझ्याच घरात जन्म घेणार आहे. मी तेही लिहायची, रोज लिहायची. मॅमला मधून-मधून विचारायची, की "मॅम हे मी बरोबर करते आहे का?" म्हटलं, की "हां, येणार आहे, येणार आहे. बघा येईलच म्हणून." त्या दिवशी मग सरांनी मला सांगितलं होतं, की बघा डॉक्टरांनी सांगितलं, की जर तुम्ही नॅचरली असं होऊ दिलं, तर काहीतरी व्यंग येण्याची शक्यता येईल वगैरे. परत मॅमला फोन करून विचारायचं, की "मॅम आता कसं करायचं?" मला तर ते टेस्ट ट्यूब बेबीवाला काही माहिती नाही. सरळ विष्णू सरांना फोन केला, की मला असं बाकीच्यांच्या तोंडून असं ऐकायला मिळालेलं होतं, की टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे दुसऱ्यांचं राहत आहे, आपलं राहत नाही. फक्त आपण आपल्या पोटामध्ये त्याला वाढवतोय. असं काही असतं का? सर म्हटले, की "नाही बघा, तुम्हाला मुलगा पाहिजे, तुमचा बाळ परत येणार आहे, एवढं तुम्हाला पाहिजे आहे ना, मग तुम्ही ह्याचा काही विचार करू नका आणि आजच्या नंतर जर तुम्ही असं काही केलं, टेस्ट ट्यूब बेबीचं आय-व्ही-एफ केलं, तरीही आय-व्ही-एफ हा शब्द तुमच्या डिक्शनरीतून काढून टाका. बस, तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त तुमचा बाळा पाहिजे आहे. एकच समोर आपलं एम ठेवा आणि त्याच्यावरच चला. तुम्हाला काहीच होणार नाही." आणि त्या दिवसानंतर सरांच्या त्या ह्याच्यावर मी करायला तयार झाले. आय-व्ही-एफ झालंय. मला त्यानंतर लगेच एका महिन्यामध्ये कळलं, की मला ट्विन्स आहेत. परत टेन्शन आलेलं आहे. मला एक मुलगी ऑलरेडी आहे. आता ह्याच्यानंतर माझं बाळ येणार हे बरोबर आहे. पण तरीही एक मुलगा झाला, एक मुलगी झाली किंवा 2 मुली झाल्या, 2 मुलं झाले तर कसं होणार? कारण पहिलेपासून आमच्या घरामध्ये बाळाचे आजोबा एकटेच, वडील एकटेच आणि माझा बाळा एकटाच होता. त्याच्यामुळे मला बाळाचं जरा जास्तच अट्रॅक्शन होतं. आणि आता तो गेल्यानंतर परत मला बाळा पाहिजेच आहे. आणि त्यातल्या त्यात मुलगी झाली तर काय करेन? हाही डोक्यामध्ये विचार म्हणजे खूप टेन्शनमध्ये होती. सायली मॅमला परत सांगितलं, ट्विन्स आहेत, आता काय करायचं? मॅम म्हटल्या, की "अहो राहू देत, काय होणार आहे तुम्हाला? म्हणून तुमचं बाळच परत येणार आहे आणि त्याच्या सोबतीला अजून एक खेळायला सोबत येणार आहे. मुलगी मोठीच आहे तुमची." चला मग एक आणखी समाधान मिळालं. ना त्यांनी तेही बोलले होते, की "तुम्हाला नसेल ठेवायचं तर मुलगी मला देऊन द्या, मुलगी झाली तर." मी म्हटलं, "ठीक आहे, तुम्हालाच देणार मग."
असं करता करता असं दिवस निघत चालले. आणि 6 महिन्यानंतर स्कॅन केल्यानंतर परत कळलं, की एका बाळाला उजव्या पायामध्ये जरा त्याचं हे झालेलं आहे म्हणून पाय वाकडा. परत टेन्शन म्हणजे असं टेन्शन असतानाही मी सारखे फोन करायचे मॅमला, की "मॅम आता असं झालंय, आता कसं करायचं? आता असं झालं." त्यांनी सांगितलं, की ह्याच्यावरनं खूप उपाय आहेत. आता जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, तुमच्या बाळाचा पायही चांगला होणार आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आणि अशाच ह्याच्यामध्ये मी 9 महिने काढले होते. मला ना बीपीचा त्रास, ना मला शुगरचा त्रास झाला आणि 9 महिन्यांपर्यंत मी घरातली सगळी कामं केली, शाळा पण केली. पण नेमकं मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार होत्या एवढं माहिती होतं मला. त्या उन्हाळ्याच्या अगोदरच्या दिवसांमध्ये आम्हाला जानेवारी-फेब्रुवारीपासनं गावामध्ये ॲडमिशनसाठी फिरावं लागतं. तर ते सुद्धा मी करायची कारण मी कुणाला सांगितलंच नव्हतं शाळेमध्ये, की मला दिवस आहेत की काय. आणि असा माझा प्रवास तो चाललेला आणि मग जेव्हा बाळ झाले, तेव्हा मग मी सांगितलं, की नाही मला एक मुलगा-मुलगी झालेले आहेत म्हणून. डॉक्टर सुद्धा म्हटले, की "झालं तुझं बाळ आलंय ना?" तर "हो." मला या बाळासाठी मला इतके प्रसंग आणि इतकं त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये अजून विचार होते, की काय करायचं? इतक्या या एजमध्ये एक मुलगी असतानाही समाज काय म्हणतील? लोक काय म्हणतील? लोक कसे बोलतील? कारण त्यावेळेला पण लोकांचं काही चर्चा होती आणि बोलायचे लोकं. मॅमला सांगायची, की "मॅम असं तर झालं तर आम्ही सांभाळू शकू का बाळांना?" लोकं असं म्हणतात तर, की एक मुलगी असताना मॅमनी पहिलेच सांगितलं, "मुलीला विश्वासात घ्या. विश्वासात घ्या, तिला सगळ्या गोष्टी सांगा. तिला दवाखान्यात नेताना पण तिला सोबत न्या, म्हणजे मग बघा." तर मी अगदी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करत गेली आणि अफर्मेशन्स लिहीत गेली आणि आज जे आहे खरोखरच मला म्हणजे सगळ्यांना माझं दुःख वाटावं नाही वाटत मला, पण एवढंच की जेव्हा-जेव्हा मी ते सेशन अटेंड करायचे, तेव्हा-तेव्हा मला ते विष्णू सरांचे शब्द की नाही, ह्या जी-एस-सीच्या मग ना सगळ्या शिरणी आहेत बघा आणि खरोखरच त्यातून इतकी हिंमत मिळायची की नाही आपण सगळं सहन करू शकतोय. कितीही आघात झाला ना, तरी आपण सहन करू शकतोय. हिंमत हारायची नाही. आपल्याला पुढे जायचं आहे ना, मग आपलं एम जे आहे ना, त्या एमकडेच लक्ष ठेवायचं आपण आणि खरंच त्याकडे लक्ष देऊन मला मुलगा-मुलगी छान झालेले आहेत आणि इतके ते चुलबुले आहेत, की आणि लागली आहे. खूप मला आता आम्हाला ना घरातलं वातावरण इतकं वेगळं झालेलं आहे, की कुणाला कोणताच विचार करायला वेळच राहत नाही. वेळच राहत नाही म्हणजे त्यांच्यामध्ये सगळा वेळ जातो आहे. आज जरी आमचं वय जरी माझं 46 आहे, ह्यांचं 50 आहे, तरी पण मला असं असं जाणवत नाही, की आपण काय करतोय, काय नाही. त्यांचं जे बालपण आहे, ते सगळं अनुभवतोय आम्ही. परत एकदा असं वाटतंय, की चला आणि मुलगी सुद्धा माझी आज मोठी असली, तरी पण ती पण बाळांना इतकं जीव लावते, इतका जीव लावते, की तिचेच बाळ आहेत असं म्हणून. आणि हे सगळं जी-एस-सीमुळं आणि ही जी टीम आहे, जी-एस-सीची टीम आहे, विष्णू सर आहेत, ह्यांच्यामुळं आणि मला तर विष्णू सरांचा सुरुवातीला परिचय सुद्धा नव्हता, जेव्हा मी जॉइन केलेलं होतं, की कोण आहेत विष्णू सर. मी सरळ फोन करून घ्यायची त्यांना, की "सर असं-असं आहे, मग आता कसं करायचं?" मग त्यांना जे बोलायचं ते माझ्याशी सांगायचं, समाधान करायचे आणि परत म्हणायचे ते, "सायली मॅम आहे ना? सायली मॅमशी बोलून घ्या." "नाही, नाही, त्या खूप छान गाईड करतील तुम्हाला. काही काळजी करू नका." आणि सायली मॅमला फोन केल्यानंतर त्या तर बिलकुल आपलंच सांगायच्या. कधी त्या प्रवासात राहायच्या, कधी काही तर त्या म्हणायच्या, की "हां, मॅम मी ना प्रवासात चाललेली आहे. मी कधी त्या ह्याच्यामध्ये आहे, रेलमध्ये आहे." ते तरी पण त्या बोलायच्या. "माझा आवाज येतो की नाही तुम्हाला सांगा बरोबर." असंच म्हणायच्या आणि परत-परत त्या आपलं सांगायच्या, की "नाही मॅम असं करा, आता तसं करा." म्हणजे एक जे मला ज्या प्रश्नांची उत्तरं मला कधी असं वाटलं, की कुणाला विचारायचं, कुणाशी बोलू मी आता? तर अशा वेळेला मी सायली मॅमला डायरेक्ट फोन लावून घ्यायची. आणि त्यांनी कधीच मला असं म्हटलं नाही, की "नाही मॅम मला त्रास देऊ नका तुम्ही" किंवा "मला त्रास होतो आहे" किंवा "तुम्ही सारखं-सारखं करता, मला आणखी काम आहेत." कधीच त्यांनी असं म्हटलं नाही. मला आज त्यांचा फोन आला ना, तेव्हाही असं वाटलं, की बापरे! माझी आठवण केली आहे एवढ्या दिवसांनी. तर त्यांना मला खरंच असं वाटतं आहे, की हे जे कुटुंब आहे, जे-एस-सीचं कुटुंब आहे, या कुटुंबासारखं कुटुंब दुसरं कुठेच मिळू शकणार नाही. आणि त्यानंतर मी बी-आर-सी पण जॉइन केलेलं होतं. पण मुलं इतकी छोटी होती माझी, सारखी त्यांना मी काही-काही सांगायची, वाचून दाखवायची आणि आज असे चुलबुले झाले आहेत ते, की ते स्वतःच सांगतात मला, "आई हे असं आहे, आई ते तसं आहे." असं सांगतात आहे. वैदेही वैदेहीला पण दाखवते आणि विराजला पण दाखवते मी आता.
नक्की, नक्की. आणि मॅम तुमच्यासाठी ग्रुप्समध्ये इतके मेसेजेस आहेत, इतके चॅट बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता. विचारत होते काही मॉम्स किती वर्षांचे आहेत दोघं आता, तर विचार करा हम्म. ॲट द एज ऑफ किती वय होतं मॅम तुमचं या दोघांचा जन्म झाला तेव्हा? माझं 44-45 च्या जवळ होतं तेव्हा. 44-45 ला हा प्रसंग इतका म्हणजे आपण विचार नाही करू शकत. 17 वर्षांचं आपलं बाळ आपण गमावतो. ते का गेलं आपल्या आयुष्यात नाही आपल्याला माहिती नाही आणि त्याच्यानंतर हा डिसिजन घेणं, तोही मेट्रो सिटीजमध्ये नाही तर एका गावात हा डिसिजन घेणं. आधी एक मुलगी असताना काय असेल तो डिसिजन हे तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकलत. सो आणि ही त्यांची 2 आज मुलं आहेत, जी पावणे 2 किती वर्षांची आहे? पावणे 2 ना बहुतेक? 2.5 वर्षांची झालीत आता. अमेझिंग, अमेझिंग. तुमच्यासाठी चॅट बॉक्समध्ये बघू शकता, की म्हणजे तुम्ही खरे शेरनी आहात हे मॉम्स म्हणतायत. सो डेफिनेटली म्हणजे ज्यांना वाटतं, की माझं दुःख किती मोठं आहे, तर ते दुःख खरंच आहे का हो मोठं याच्यापेक्षा? येस. याच्यापेक्षा दुःख मोठं काही असू शकतं का? म्हणजे मला तरी नाही माहिती काही असेल तर. पण खरंच एक्झॅक्टली आमचा त्रास काहीच नाहीये असं सगळे म्हणतात. तुम्ही बघा ते माझा मावशीला सांगते, ये म्हणते, मला बघू देत हो, म्हणते. मावशीला बघायचंय तुला. हां, ये. वैदेही ना? हां, वैदेही? हॅलो, बघ सगळ्यांना हाय कर. हाय कर हाय. बेटा. हाय पप्पी दे. हाय काय किस. खाऊ खातीये तू? काय पितीयेस? हाय करून दे बेटा. हां, हाय करा बेटा. हाय. हॅलो. किस करा. हॅलो दादा. हॅलो. काकू पावसाळ्यात खूप छान, खूप छान आणि सरांना सुद्धा म्हणजे आता सर असतील तिथे तर त्यांच्यासाठी सुद्धा आहे. हा सपोर्ट त्यांचाही होता म्हणून हो. तुम्ही इथपर्यंत आलात. त्याच्याशिवाय एकटीने इतकं पुढे येणं, हा डिसिजन घेणं इतकं सोपं नव्हतं. येस. खूप छान आणि तुम्ही हा वेळ दिलात. म्हणजे 44-45व्या वर्षी पुन्हा आई होणं, हा डिसिजन घेणं, हा खूप मोठा डिसिजन आहे, जो तुम्ही घेतलात आणि खरंच म्हणजे तुमची स्टोरी खूपदा आपण हे केलंय, पण आज इन्स्पायरिंग मॉम्सचं होतं असं म्हणून विचार केला, की डेफिनेटली म्हणजे आजकाल खूप इतक्या जी मॉम्स आहेत. आज जी फॅमिली खूप मोठी झाली आहे, खूप वाढली आहे. तुम्ही बघत असाल, तुम्ही जेव्हा होतात तेव्हा हो. छोटंसं ते रोपटं होतं. आता 5 वर्ष पूर्ण होतील या 23 तारखेला 23 जी-एस-सीला सुद्धा. मग 5 वर्षात इतकं काही वाढलंय आणि इतके फॉर्म्स आहेत त्यांना इतकं काही-काही प्रश्न असतात. त्यामुळे विचार केला की बाळाला नाही दाखवते हं. हां, ओके, ओके. म्हणून हा विचार केला की नाही की म्हणजे वैशाली मॅम यांची स्टोरी मला आज त्यांची स्टोरी त्यांच्या तोंडून आज बाकीच्यांनी ऐकायला हवी आहे. हे मला म्हणजे खरंच इतकं खूप एवढ्या दिवसांपासून वाटत होतं. पण आज तो योग आला आणि त्यांच्या तोंडून आपण त्यांची स्टोरी ऐकली. सो बाकी मॉम्स जे पण इथे ऐकतायत त्यांना खरंच माझी हंबल रिक्वेस्ट आहे, की आपण आपल्यामध्ये जेव्हा असतो ना, तेव्हा आपल्यापुरता आपण विचार करतो आणि त्याचं दुःख आपण खूप मोठं करून पुढे घेऊन जात असतो. पण तसं नाहीये. जेव्हा आजूबाजूला बघू, तर तेव्हा आपल्याला कळतं, की आपलं काहीच नाहीये. जर समोरची ती आई करू शकते, तर मी पण नक्कीच करू शकते. येस. सो थँक यू सो मच वैशाली मॅम. खरंच थँक्स. आणि आवडेल जेव्हा केव्हा तुम्ही नागपूरवरनं पुण्याला याल, की आम्ही कधी नागपूरला येऊ तेव्हा नक्की आपण भेटूयात. म्हणजे विचार करा न भेटता आज हे इतकं आपलेपण आहे सगळ्यांसाठीचा. जी फॅमिली आज संपूर्ण म्हणजे भारतभरात कशाला तर जगाच्या बाहेर आहे आणि इतके जी मॉम्स आहेत. असं सारखं वाटतं, की अरे नाही कधी आले तर या म्हणजे पुण्याला कधी आलात तर नक्की या. काही मॉम्स येतातही, भेटून जातातही. सो खूप या गोष्टी आहेत आणि खरंच खूप छान वाटलं तुम्हाला इथे ऐकून, तुम्हाला इथे बघून आणि पुन्हा असंच जेव्हा ही बाळं काहीतरी आपल्या देशासाठी, आपल्या नेशनसाठी काही करतील, तेव्हा सुद्धा नक्कीच तुम्हाला असं बोलवून त्यांचं काय कर्तृत्व आहे हे ऐकायला आवडेल. येस, आणि खूप मला इथे छान. बोलण्याची संधी दिली. मला खरंच तुमचं सगळ्यांचा आभार मानायचा आहे आणि ऐकलेलं सगळ्यांनी मला त्यांचा सुद्धा खूप खूप आभार मानायचे आहे.
धन्यवाद. थँक सो मच. थँक खरंच थँक्स आणि सरांनाही सुद्धा सांगा, की खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं तुम्हाला ऐकून. पुन्हा इतक्या दिवसांनी, इतक्या वर्षांनी तुम्हाला ऐकून छान वाटलं आणि तुमची जी मोठी दीदी आहे, तर तिला थँक तिच्या सपोर्ट शिवाय सुद्धा हे कधीच शक्य हो. नव्हतं. येस. थँक सो मच. येस, चॅट बॉक्समध्ये येतंय. परत बाळांना दाखवा. तर ज्यांना बघायचं तुम्ही बघू शकता. वैदेही आणि त्याचं नाव काय? विराज. 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 हा. विराज. हा. वैदेही आणि विराज. आणि विराज पण वैदेहीचं नाव ठेवल्यानंतरही बऱ्याच लोकांनी म्हटलं की वैदेही सीतेचं नाव आहे, तिला जसं काही हे झालंय तर तसं होईल. पण मला जाऊ देत, वैदेही नाव मला आवडलं, मी ठेवलंय. म्हणजे वरून निघाल्यानंतर पण मी म्हटलं की जाऊ देत, आता मी हिचं जीवन तसं नाही, एकदम काहीतरी वेगळं बनवून दाखवणार. ती पण नक्की. माझा विचार आहे आता. नक्की, नक्की. नक्कीच. चलो ग्रेट. सो थँक सो मच. काय हॅलो. करायचं थँक्यू. हॅलो थँक्यू. विराज. मम्मा इथे ठेवणार, इथे ठेवणार फोनला. हा हा, ठेवलाय का? हा, मम्माने ठेवलंय ना. चलो खूप छान आणि पुन्हा एकदा तुम्हाला मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. असे असंख्य मदर्स डे तुम्ही सेलिब्रेट कराल. तुमच्या तिन्हीही बाळांबरोबर. चलो ग्रेट, ग्रेट, ग्रेट. थँक सो मच थँक्यू. मॅम. खरंच थँक येस आणि तुमच्यासाठी चॅट बॉक्समध्ये आलेले रिप्लाय वाचा. ते तुमच्यासाठी आहेत. ते कुठेतरी एक आशीर्वाद आहेत. खूप हो. छान. चलो थँक यू. थँक धन्यवाद.